बिबट्या हा वन्य प्राण्याला आपण चित्रात बघणं, टी व्हीमध्ये पाहणं, फिल्ममध्ये पाहणं किंवा इव्हन सफारीमध्ये गाडीतनं जाऊन पाहणं आणि ॲक्च्युली त्याच्यावरती झडप घेऊन पकडणं आणि त्यावेळी कोल्हापूरचे लोक जरी एकत्र येत असली तरी एका व्हिडिओमध्ये आपण ऐकलं असेल की अरे शाब्बास वाघानो, असेही कौतुकाची थाप देणं हे तितकंच गरजेचं आहे. तर या बाबतीमध्ये त्यांनी साहसाचं खरंच काम केलं आहे. त्यामध्ये माझे सह्याद्री शिलेदार ह्या NGOचे लोक असतील, पोलीस प्रशासन, इव्हन गुप्ता साहेब त्या ठिकाणी स्वतः होते, फायर ब्रिगेड आहे, कलेक्टर आहेत, CCF साहेब आहेत आमचे, असे सगळे आणि फॉरेस्टचे मेन कर्मचारी जे इन्व्हॉल्व होते, डॉक्टर वाळवेकर, असे सगळेच टीम आणि लोक त्या ठिकाणी होते. आणि आमची तयारी फॉरेस्ट डिपार्टमेंटची पूर्वीपासून इथं रेस्क्यू टीम आहे, त्यांच्याकडं ट्रँक्युलायझिंग गन असेल, थर्मल ड्रोन्स असतील, हाय एंड सगळे इक्विपमेंट्स किंवा जे सेफ्टी किट असेल असे ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि ॲम्ब्युलन्स आहे, अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि त्यांचा रेग्युलर ते सराव करतात. आणि कोल्हापूरमध्ये फक्त बिबट्याच नाही तर हत्ती आहेत, गव्या आहेत, असे सगळेच प्रॉब्लेम्स आणि इश्यूज आमच्याकडे होत राहतात. त्यामुळे या गोष्टींना कसं फेस करायचं हा त्यांचा पूर्वीपासून सराव होता. त्या दिवशी जे काही आपल्याला दिसलं ते टीमवर्क होतं आणि जर टीमवर्कमुळेच ते पॉसिबल झालं. पूर्वी 2 ते 3 घटना झालेत ज्यावेळी लेपर्ड कॅज्युअलिटी झाली होती, पण ही अशी पहिली घटना असं लोक म्हणतात की ज्यामध्ये तो इझिली आणि सेफली त्याच्या हॅबिटॅटमध्ये निघून गेला.